बिरसा फायटर्सच्या आंदोलनाला यश, 40 वर्षांनंतर चुलवड तलाई रस्ता चकाकणार. धडगाव प्रतिनिधी. धडगाव तालुक्यातील चुलवड ते तलाई या 15 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेने पुकारलेल्या प्रदीर्घ लढ्याला अखेर मोठे यश आले आहे. गेल्या 40 वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. हा रस्ता खासदार गोवाल पाडवी आणि माजी आमदार के.सी. पाडवी यांच्या गावाकडे जाणारा मुख्य मार्ग असून अनेक वर्षांपासून दुरावस्थेत होता. बिरसा फायटर्सने 2 वर्षांपूर्वी केलेले घंटानाद आंदोलन, शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर केलेले ठिय्या आंदोलन आणि 5 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनामुळे अखेर दखल घेण्यात आली. खड्ड्यांमुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला होता. याचा सर्वाधिक त्रास गरोदर महिला, रुग्ण आणि एस.टी. वाहनांना सहन करावा लागत होता. या रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील जनतेने आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असून हा बिरसा फायटर्सच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय मानला जात आहे. चुलवड ते तलाई हा जवळजवळ 14 ते 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय व धोकादायक झालेला होता. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची अवस्था निर्माण झालेली होती. हा रस्ता तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावा यासाठी याच रस्त्यावरती आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे घंटानाद आंदोलन केलं होतं. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा या कार्यालयासमोर आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे हे आंदोलन सुद्धा केलं आणि 1 महिन्यापूर्वी आम्ही हा रस्ता तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. अखेर त्या निवेदनाची दखल घेऊन हा चुलवड ते तलाई रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेला आहे. काम सुरू करण्यात आलेलं आहे. आमच्या बिरसा फायटरच्या दणक्याने अखेर या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. प्रवाशांना जो पूर्वी त्रास होत होता तो आता कमी होत आहे. अशाच पद्धतीने आमच्या बिरसा फायटर संघटनेचा लढा रस्त्यासाठी हा सुरूच राहणार आहे. हा रस्ता बनवल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचं आम्ही आभार मानतो आणि पुनश्च हेही सांगू इच्छितो की या रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं व्हायला पाहिजे. निकृष्ट दर्जाचं काम आम्ही कदापि खपवून घेणार नाही. म्हणून हा रस्ता आता झालेला आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचं आम्ही आभारी आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.